हॅलो. अरे पोरा कसा आहेस? बरा आहेस का? जेवलास का? होय होय आणि पण हाय बरं. हां अभ्यास करतोय. बरं बरं चालतंय चालतंय ठेवू का? हां नीट अभ्यास कर. अरे देवा, आज सोन्याचा MPSCचा निकाल होता वाटतं. विचारते काय झालं बघते. सोन्या, ए सोन्या, अरे सोन्या, हे काय करायला ती बाटल्या इकडं? 2 मार्कात नापास झालास? अरे 2 मार्कात नापास झाला म्हणून तू तुझं जीवन संपवायला निघालायस वे? आमचा तर विचार करायचाच र. अरे काय झालं चौथ्यांदा नापास झालास तर? 10 वेळा तू नापास होशील, पण 11 वेळा तर तुला यश मिळेल का नाही सांग बरं. हां किती अपेक्षा ठेवल्यात रे बाळा तुझ्याकडनं आम्ही. तूच जर या जगातून निघून गेला तर आम्ही काय म्हणून जगू र? काय उपयोग आहे आमचा जगून सांग बरं. अरे पोरा, तू जग काय म्हणाल याच्यावर लक्ष देऊ नकोस. तू तुझ्या मेहनतीवर विश्वास ठेव. मग बघ एक दिवस नक्की तुला यश मिळणार रे बाळा. तू नापास झाला म्हणून एवढा खचून गेलास वे की स्वतःचं आयुष्य संपवायला निघालायस. तू परत जिद्दीनं उठून अभ्यास कर. मग बघ देव तुला नक्की साथ देणार. आपलं जीवन संपवणं म्हणजे हा शेवटचा पर्याय नसतो रे माझ्या बाळा. असा विचार जर मनात आला ना बाळा, तर तू तुझ्या आई वडिलांना पहिला आठव, कारण ते तुझ्यासाठी जगतायत रे. आणि तूच जर ह्या जगातून निघून गेला तर त्यांचं सगळं अस्तित्व संपलं बघ माझ्या बाळा. तुझ्या पाया पडते, तू उठून परत अभ्यास कर, यश मिळव, पण मरू नको रे, मरू नको. पाया पडते मी तुझ्या.